जर्सी गायचं नाही सांगत, देशी गाय, गावरान गाय, कपिला गाय ज्यावेळेस वासराला जन्म देते, अर्ध पिलू बाहेर अर्ध आत, अशा वेळेस तिला प्रदक्षिणा घाला, पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य पदरात पडते. एक. दुसरं, शिव महापुराण कथेमध्ये एक प्रसंग आला. रिद्धी सिद्धी दोन स्त्रिया आहेत. शंकरानं या दोघही देण्याचं ठरवलं, पण जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य पदरात पाडेल त्याला रिद्धी सिद्धी देण्यात येईल. कार्तिक मुनी आणि गणपती पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य पदरात पाडण्याकरता निघाले. कार्तिक मयुरावर आरूढ झाले, निघून गेले पृथ्वी प्रदक्षिणा करण्याकरता. रिद्धी सिद्धी प्राप्त होईल ना, रिद्धी सिद्धी सोबत लग्न करायचं आहे ना. गणपतीनं विचार केला आपल्या वाहनाचा. वाहन आहे मूषक म्हणजे उंदीर. हे मयुराच्या पेक्षा तर वेगात धावू शकत नाही. न पेक्षा वेळ खर्च केल्यापेक्षा घरीच पृथ्वी प्रदक्षिणाचं पुण्य. बुद्धिमत्तांवर इष्टम आहे गणपती, बुद्धीची अधिष्ठात्री देवता आहे. आपल्या वाक्चातुर्यानं, आपल्या बुद्धीच्या बळुशावर भगवान शंकराला आणि पार्वतीला एका आसनावर बसवलं, पाद्यपूजन दोघांचं केलं, कुंकुम तिलक केला आणि दोघांनाही 7 प्रदक्षिणा घातल्या. किती? 7. आई वडिलांचं पूजन करून त्यांना प्रसाद देऊन जर एका वेळेस आई वडिलाला 7 प्रदक्षिणा घातल्या तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य पदरात पडते. हे गणपतीला माहित होतं. गणपतीनं शंकराला आणि पार्वतीला सोबत प्रदक्षिणा घातल्या आणि तिकडे घंटानाद झाला. रिद्धी सिद्धी गणपतीला भेटल्या.